महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। आज खऱ्या अर्थानं खूप आनंदाचा दिवस आहे। हा ऐतिहासिक दिवस आहे। आज भारतीय स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रथमतः रायगड जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष बसतो, याचा खूप मोठा सार्थ अभिमान आहे। आणि हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष बसत असताना भारतीय जनता पार्टीच्या किती लोकांचं बलिदान आणि त्यांनी केलेली मेहनत, त्याच्यामुळे हा दिवस आलेला आहे। हा दिवस काही एका दिवसात आलेला नाही, तर गेल्या 25-30 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक मेहनतीमुळे आज हे घडलेलं आहे। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पुढे जातोय। त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारत महाराष्ट्र पुढे जात आहे। त्याच पद्धतीने रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, आणि रायगड जिल्हा म्हटलं तर रायगड जिल्ह्यामध्ये छत्रपती वासुदेवपंत फडके यांचा जन्म झाला। याच रायगडमध्ये कान्होजी आंग्रे यांचा जन्म झाला। याच रायगडमध्ये नेताजी पालकर, याच रायगडमध्ये तानाजी मालुसरे, आणि ह्याच रायगडमध्ये नानासाहेब धर्माधिकारी, याच रायगडमध्ये पांडुरंग शास्त्री आठवले, विनोबा भावे यांचा जन्म झालाय। आणि पुण्यभूमी येणाऱ्या काळात या रायगडमध्ये सुवर्ण काळ आणि विकास याचा सांगड करून आपण या रायगड जिल्हा निश्चितच प्रथम क्रमांकावर नेण्याचा आपला निश्चित प्रयत्न असेल। आणि भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट यांची सर्वांची मिळून ही युती झालेली आहे। आज खरोखर एक ऐतिहासिक दिवस आहे की आज ही निवडणूक बिनविरोध झाली आणि 59 सदस्य यांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिलाय। आणि येणाऱ्या काळात राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून हा रायगड जिल्हा कसा पुढे जाईल हेच माझं ब्रीदवाक्य असेल। मी मंगेश वाकडीकर, आद्य क्रांती वासुदेव फडके यांच्या गावातून मी आलेलो आहे, आणि ह्या देशाची पहिली सशस्त्र क्रांती जी कोणी केली असेल ते आद्य क्रांती वासुदेव फडकेंनी केली, आणि ब्रिटिशाविरुद्ध त्यांनी क्रांती करून सळो की पळो करून हा देश स्वतंत्र केला। आणि त्यांच्या स्वप्नातील रायगड घडवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू। आणि रायगड जिल्ह्याची आर्थिक प्रगती झाल्यानंतर नेहमीच देशामध्ये रायगडचं नाव कसा उंचावेल यासाठी सारी मंडळी आम्ही प्रयत्न करू। आज सभेचं नियोजन होतं, मात्र काही अपरिहार्य कारणामुळे सभा रद्द झालेली आहे। मात्र काही प्रॉब्लेम नाही, आपण येणाऱ्या काळात अजून मोठी सभा करून आणि सभा न करता आम्ही डे टू डे कशा पद्धतीने काम करता येईल येणाऱ्या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये टार्गेट असणार आहे की रायगड जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या प्रकारची विकास कामं झाली पाहिजेत, रायगड जिल्हा कसा पुढे गेला पाहिजे, हा आमचा महत्त्वाचा अजेंडा असणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.